नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात कर्जमाफीचा मुद्दा बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. कर्जमाफी कधी होईल यासाठी बरेच जण आस लावून बसले आहेत. तर शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीची मोठी अपेक्षा आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणती स्पष्ट न्यूज येत नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. मात्र अशातच एका किसान तक नावाच्या वेबसाईटला आणि म्हणजेच न्यूज पत्रकाला एक कर्जमाफी संदर्भातली मोठी अपडेट आलेली आहे. ती अपडेट आपल्याला जाणून घ्यायची आहे की नेमकं कर्जमाफी संदर्भात सरकारने काय धोरण आखणार आहे, कोणाचं कर्ज माफ होणार आहे, कोणाचं होणार नाही, नेमका काय काय क्रायटेरिया जे आहे सरकारनं नोंदवून दिलेला आहे आणि सरकारच्या क्रायटेरियानुसार कोणाचं कर्ज माफ होणार आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत बघून घ्यायचं आहे. तसेच तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज कर्जमाफी संदर्भातील जी बातमी आलेली आहे ती बातमी आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत बघायची आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. बघा, महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले आहे की सरकार फक्त गरजू शेतकऱ्यांचेच कर्ज माफ करणार. ते शेतकरी नाही ज्यांनी फार्म हाऊस आणि बंगल्यासाठी कर्ज घेतले आहे. बघा, सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो, ज्यांनी फार्म हाऊससाठी आणि बंगल्यासाठी कर्ज घेतलं आहे त्यांचं कर्ज माफ करणार नाही. पुढे भरपूर क्रायटेरिया त्यांनी सांगितलं आहे, पण आपल्याला सुरुवातीला समजतं की सरकार फक्त गरजू शेतकऱ्यांचंच कर्ज जे आहे माफ करणार आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा कर्जमाफीचा विषय चर्चेत आला आहे. यंदाच्या सुरुवातीपासूनच राज्यात पीक कर्जावरून घमासान सुरू झाला आहे. बघा, सुरुवातीपासूनच घमासान सुरू झालेला आहे. काय काय मुद्दे जे आहेत आलेले आहेत बघूया. कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार हा सगळ्यात मोठा मुद्दा होता आणि त्याचं उत्तर जे आहे आपल्याला आजच्या बातमीतून भेटत आहे. बघा, बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे की महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफीची गरज आहे त्यांनाच ती मिळायला हवी. म्हणजे काय, तर ज्यांना गरज आहे त्यांनाच भेटायला हवी. ज्यांच्या सोबत निकष आहेत, ज्यांच्या निकषावर जे आधारित आहे तर त्यांनाच जे आहे कर्जमाफी भेटायला हवी. जे शेतजमिनीवर बंगला किंवा फार्म हाऊस बांधून कर्ज घेत आहेत त्यांना कर्जमाफीचा हक्क मिळाला का? म्हणजे काय, तर तुमच्या शेतजमिनीवर तुम्ही फार्म हाऊससाठी कर्ज घेतलं, बंगला बांधला तर त्यांना बिलकुलही भेटणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की एकमताने कर्जमाफीच्या ऐवजी सरकार अशा गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दिशेने काम करत आहे ज्यांच्या शेतात काहीच उत्पादन होत नाही, ज्यांनी कर्ज घेतले आहे आणि ते आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. बघा, बावनकुळे साहेबाच्या हिशोबाने त्यांचं म्हणणं असं आहे की सरकार त्यांनाच कर्ज माफ घेणार आहे जे की आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत, ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे. बघा, सरकार करणार सर्वेक्षण. 2 नंबरचा मुद्दा आहे तो, सरकार सर्वेक्षण करणार. पण नेमकं सरकार कशाचं सर्वेक्षण करणार, तर आपल्याला बातमीतून हेही समजतं की बावनकुळेंच्या म्हणण्यानुसार सरकार वैयक्तिक सर्वेक्षण करून खरोखरच गरज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या योजनेवर पुढे जाण्याचे प्रयत्न करत आहे. बघा, सरकार जे आहे वैयक्तिक म्हणजेच मॅन्युअली सर्वेक्षण करणार आहे की खरंच शेतीमध्ये जे आहे नुकसान झालेलं आहे का, कोणत्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे, किती झालेलं आहे. अशा पद्धतीने सरकार जे आहे वैयक्तिक सर्वेक्षण करणार. नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला कर्जमाफीची घोषणा कधी जाणार असा सवाल केला होता. यावेळी सरकारने सदनात कळवले होते की कर्जमाफी द्यायची की नाही, ती कशी राबवायची यावर अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं की कर्जमाफी द्यायची का नाही किंवा ती कधी द्यायची, कोणाला किती कर्जमाफी द्यायची, त्याचे निकष कसे ठरवायचे, पात्रता कशी ठरवायची, या सगळ्या गोष्टीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि ती समिती त्याच्यावर काम करत होती असं सरकारचं पावसाळी अधिवेशनात म्हणणं होतं. आणि यानंतर मात्र बराच काळ उलटल्यानंतर आता बावनकुळे साहेबाचं स्टेटमेंट चर्चेत आल्यानं आता बघा पुढे काय आहे. कर्जमाफीवर राजकीय संघर्ष. कर्जमाफीवर बघा राजकीय संघर्ष. सरकारने सांगितले की समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र गेल्या काही आठवड्यात राज्यभरात कर्जमाफीच्या मागण्या तीव्र झाल्या असून विरोधक सरकारला या मुद्द्यावर घेरत आहेत. बघा, विरोधक जे आहे सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घेरत आहेत आणि म्हणत आहेत तात्काळ जे आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाका. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणूक प्रचारात महायुती सरकारने भाजपा
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राकपा म्हणजेच काय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेचे आश्वासन दिले होते. म्हणजे हे आश्वासन जे आहे सरकारनेच दिले होते. परंतु सरकार स्थापन होऊन 6 महिने उलटूनही गेले, या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. विरोधी पक्षांनी महायुती सरकारकडे कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची घोषणा केली मागणी केली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आघाडीत कर्जमाफीबाबत मतभेद असल्याचीही चर्चा रंगून आली आहे. बघा विरोधक तर मागणी करत आहेत, मात्र मोठा प्रॉब्लेम येत आहे, की सरकारमध्ये जे आहे मतभेद या गोष्टीवरून होत आहेत. म्हणजेच काय, तर कोणाच्या निकषानुसार किती कर्जमाफी करायची आणि कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी करायची, त्यासोबतच कोणत्या एरियामध्ये कर्जमाफी करायची, याची पात्रता कशी ठरवायची. समितीचा अहवाल आल्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस आहे का, अशी ही बातमी जी आहे किसान तकनी आपल्याला दिलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, की कर्जमाफी जी आहे लवकरच होणार आहे. मात्र कोणते निर्बंध किंवा नियम त्याच्यावर जे आहे लादले जातात किंवा कशा पद्धतीची कर्जमाफी होते, हे मात्र आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागतं. याशिवाय कर्जमाफीसाठी बऱ्याच ठिकाणी राजकीय आणि सामाजिक जे आहे आंदोलन सुद्धा चालू आहेत. शेतकऱ्यांकडून बोलणाऱ्या संघटना म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटना कर्जमाफी या मुद्द्यावर सरकारला घेरून पाहत आहेत. आणि यानंतर मात्र सरकारकडून कर्जमाफीचं आश्वासन अजूनही तसंच आहे. म्हणजे काय, तर सरकारने अजूनही कर्जमाफीवर कोणतीही कसली पद्धतीची प्युअर ॲक्शन घेताना आपल्याला पाहिलं नाही. मात्र सरकारने एक नक्की सांगितलं, की सर्वेक्षण करणार म्हणजे खरंच कोण गरजू आहेत, कोण पात्र आहेत, यांनाच कर्ज भेटणार. म्हणजेच काय, याच्यात आपल्याला एक मुद्दा स्पष्ट दिसतो, की सरकार डिटेलिंग करणार. म्हणजे काय, तर सरकार जे आहे डिटेलमध्ये जाणार आणि कोणत्या शेतकऱ्याला कर्जाची खरंच गरज आहे, कोणत्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती कर्ज आहे, ही सगळी डिटेलिंग काढणार. मग यामध्ये त्या शेतकऱ्याचा सगळा बायोडाटा सरकारकडे येणार आणि त्या बायोडाटाच्या आधारे सरकार कर्जमाफी करणार, असं स्पष्ट दिसतं. नाहीतर सरकार कर्जमाफी करणार का? तर हो, कर्जमाफी सरकार करणार, यात कोणतीही शंका नाही. कारण बावनकुळे साहेबांनी स्पष्ट सांगितलं, की कर्जमाफी तर सरकार करणार, मात्र अशा गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दिशेने काम करत आहे, ज्यांना शेतात काहीच उत्पादन होत नाही किंवा ज्यांनी कर्ज घेतले आहे आणि ते आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजे काय, तर सध्या जे काही शेतकरी आपल्याला पाहायला भेटतात, की जे खूपच त्रस्त आहेत, खूपच कर्जाने जे आहे परेशान आहे, त्यांना कर्जमाफी होणार आहे. मात्र बाकीच्या ज्यांच्या घराला शेतीवर ज्यांनी फार्म हाऊस बांधलं, ज्यांनी बिल्डिंग स्ट्रक्चर उभा केलं कर्ज काढून, अशा शेतकऱ्यांना मात्र सरकारने नारळ द्यायचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर मित्रांनो आणि शेतकऱ्यांनो, ही कर्जमाफीबाबतची सगळ्यात मोठी अपडेट जी आहे आज आपल्याला पाहायला भेटते. तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.